गरज काय काय आहे? आता हे काय झालेलं आहे, बऱ्याच जणांच्या पोटदुख्या झालेल्या आहे. म्हणजे मागासवर्ग आयोगाबद्दल नाही बोलत मी, की मुंबईला गेलं आणि काय मिळालं आणि काय नाही मिळालं, हे बऱ्याच जणांच्या पोटदुख्या राहतात. कारण काही जण आता सरकारची सुपारी घेऊन बोलतायत काय मिळालं आणि काय नाही मिळालं. गोरगरिबांना मिळालं, तुम्हाला नाही मिळालं. तुम्हाला पैसे पद पाहिजे होते, तुम्हाला ते नाही मिळाले. आणि मगाशी विषय झाला तसा गर्दी आणि समीकरण हे जे होतं ना, म्हणून काही जणांच्या मुंबईतून खूप पोट दुखायला लागला. गर्दी फक्त त्यांनाच होती, मराठ्यांनी नाही. मराठ्यांनी फक्त त्यांच्या मागे उभं राहायचं. पोरांनी फक्त त्यांच्याच घोषणा द्यायच्या, मराठ्याच्या पोरांनी. हा, मग त्यांना लय गोड लागत. मग मराठ्यांचा विजय पण झाला म्हणतात आणि काय सगळं म्हणतात. मग सगळं बोलते ते, त्याची काय अडचण नाही. फक्त मराठ्यांनी त्यांच्या घोषणा द्यायचं. आता मराठ्यांची गर्दी करायला लागली. समीकरण बदललं ना, पुरं कार्यक्रमच उलटा सुलटा होऊन गेला. कारण अभ्यास असणाऱ्या लोकांनी सुद्धा एका मराठा जातीविषयी असलं बोलणं, पुढं काय मिळालं काय नाही मिळालं, कोणाला काय नाही मिळालं, ज्यांच्याकडून आम्हाला अपेक्षाच नाही. म्हणजे आमचे मराठ्यांचे पोरं त्यांना खूप मानतात आणि त्यांच्या पाठीमागे सुद्धा उभा आहे हमेशा. त्यांनीच आता मराठा आरक्षणाबद्दल काय बोलणं काय नाही बोललं, घटनातज्ञांना बोलून घ्या आणि जरा विचारून घ्या काय मिळालं काय नाही मिळालं. स्टेप हीच असते का कायद्यात? एखाद्या शब्दाचा कायद्यात रूपांतर करायचं असलं तर स्टेप हीच आहे का? अधिसूचना काढावं लागते का? आदेश काढावाच लागतो का? त्यानंतरच करता येतं का? का गेल्याच कायदा बनवता येतो लगेच? हे थोडं एखाद्या घटनातज्ञाला बोलून घ्या. आमच्या मराठ्यात गैरसमज तुम्ही पसरू नका.